नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कामदेवाचे शत्रू असणाऱ्या शिवांचे आराध्य दैवत, जन्ममृत्यूरूपी भवाचे भय हरण करणारे, कालरूपी हत्तीसाठी सिंहासमान योगीश्वर, ज्ञानाने जाणता येणारे, गुणांचे निधी, अजेय, निर्गुण, निर्विकार, मायातीत, देवांचे स्वामी, दुष्टांचा वध करण्यात तत्पर, ब्राह्मण वृंदाचा एकमात्र देव, सजल मेघासमान, सुंदर श्याम, कमल सदृश्य नेत्रांचे, राजाच्या रूपातील परमदेव श्रीराम यांना मी वंदन करतो. शंख आणि चंद्र यांच्यासारखी कांती असणारे, अत्यंत सुंदर शरीराचे व्याघ्रांबर धारण करणारे, कालसमान भयानक सर्पांचे भूषण धारण करणारे, गंगा व चंद्र यांचे प्रेमी काशीपती, कलियुगातील पाप समूहाचा नाश करणारे, कल्याणाचे कल्पवृक्ष, गुणांचे निधान आणि कामदेवाला भस्म करणारे पार्वतीपदी पूज्य श्री शंकर यांना मी नमस्कार करतो. जे सत्पुरुषांना अत्यंत दुर्लभ अशी कैवल्य मुक्तीसुद्धा देऊन टाकतात आणि जे दुष्टांना दंड देणारे आहेत, ते कल्याणकारी श्री शंभू माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. लव, निमेष, परमाणू, वर्ष, युग आणि कल्प हे ज्यांचे प्रचंड बाण आहेत आणि काळ हे ज्यांचे धनुष्य आहे, हे मना, तू त्या श्रीरामांचे भजन का करीत नाहीस? समुद्राचे बोलणे ऐकून प्रभू श्रीरामांनी मंत्र्यांना बोलावून घेतले आणि म्हटले, आता उशीर कशासाठी? सेतू तयार करा, त्यामुळे सेना पलीकडे जाऊ शकेल. जांबवान हात जोडून म्हणाला, हे सूर्यकुलाचे ध्वजस्वरूप श्रीराम, ऐकून घ्या. हे नाथ, सर्वात मोठा सेतू तर तुमचे नावच आहे. त्याचा आधार घेऊन मनुष्य संसाररूपी समुद्र पार करतो. मग हा लहानसा समुद्र पार करण्यास कितीसा वेळ लागेल? हे ऐकून पवनकुमार श्री हनुमान म्हणाला, प्रभूंचा प्रताप हा प्रचंड वडवानलासारखा आहे. त्याने पूर्वीच समुद्राचे पाणी शोषून घेतले आहे, परंतु तुमच्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अश्रूंच्या धारांनी हा पुन्हा भरला आहे आणि त्यामुळे खारा आहे. हनुमानाचे अलंकार रूप बोलणे ऐकून श्री रघुनाथांच्याकडे पाहत सर्व वानर आनंदित झाले. जांबवानाने नल, नील या दोघा भावांना बोलावून सर्व सांगितले आणि म्हटले, मनात श्रीरामांच्या प्रतापाचे स्मरण करून सेतू बनवा. रामांच्या प्रतापामुळे काहीही कष्ट होणार नाहीत. नंतर वानरांच्या समूहांना बोलावून घेतले आणि सांगितले, तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐका. आपल्या मनात श्रीरामांचे चरण कमल धारण करा आणि सर्व अस्वले व वानर मिळून एक कौतुक करा. बलवान वानरांच्या समूहांनी धावत जाऊन वृक्ष व पर्वतांचे समूह उपटून आणावेत. हे ऐकताच वानर व अस्वले हुंकार करीत आणि श्री रघुनाथांच्या प्रतापाचा जय जयकार करत निघाले. ते उंच उंच पर्वत व वृक्ष लीलया सहजपणे उपटून घेत होते आणि नल व नील यांना आणून देत होते. ते दोघे चांगल्या प्रकारे पर्वत वृक्ष रचून सेतू बनवू लागले. वानर मोठमोठे पर्वत आणून देत होते आणि नल नील ते चेंडूप्रमाणे सहज घेत होते. सेतूची सुंदर रचना पाहून कृपासिंधू श्रीराम हसून म्हणाले, येथील भूमी परम रमणीय व उत्तम आहे. तिचा महिमा अगाध आहे. मी येथे श्री शंकरांची स्थापना करतो. माझ्या मनात हा महान संकल्प आहे. श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरराज सुग्रीवाने पुष्कळ दूत पाठवले. त्यांनी सर्वश्रेष्ठ मुनींना बोलावून आणले. शिवलिंगाची स्थापना करून विधीपूर्वक त्याची पूजा केली. मग भगवान म्हणाले, शिवांसारखा दुसरा कोणी मला प्रिय नाही. जो शिवांचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवून घेतो, तो मनुष्य स्वप्नातही मला प्राप्त करू शकत नाही. शंकरांना विन्मुख होऊन जो माझी भक्ती प्राप्त करू इच्छितो, तो नरकगामी मूर्ख आणि अल्पबुद्धीचा होय. ज्यांना शंकर प्रिय आहेत, परंतु जे माझे द्रोही आहेत आणि जे शिवांचे द्रोही आहेत आणि माझे दास बनू इच्छितात, ते मनुष्य कल्पापर्यंत घोर नरकात जातात. जे लोक मी स्थापन केलेल्या या रामेश्वराचे दर्शन घेतील, ते शरीर सोडल्यावर माझ्या लोकी जातील आणि जो गंगाजल या रामेश्वरला अर्पण करतील, तो मनुष्य सायुज्य मुक्ती प्राप्त करून माझ्यामध्ये एकरूप होईल. जे कपट सोडून निष्काम मनाने श्री रामेश्वराची सेवा करतील, त्यांना शंकर माझी भक्ती देतील आणि जे मी बनवलेल्या सेतूचे दर्शन घेतील, ते विनासायास संसाररूपी समुद्र तरून जातील. श्रीरामांचे बोलणे ऐकून सर्वांना मनापासून आवडले.
श्रीरामांचे बोलणे सर्वांना मनापासून आवडले. त्यानंतर श्रेष्ठ मुनी आपल्या आश्रमाला गेले. शिव म्हणतात, हे पार्वती, शरणागतावर नेहमी प्रेम करणे ही श्री रघुनाथांची रीतच आहे. चतुर नल व नील यांनी सेतू बांधला. श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांची उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली. जे पाषाण बुडतात आणि दुसऱ्यांनाही बुडवितात, तेच पाषाण जहाजाप्रमाणे स्वतः तरणारे व दुसऱ्यांना तारून नेणारे झाले. हा काही समुद्राचा महिमा नाही, दगडांचा गुण नाही की वानरांची करामत नाही. श्री रघुवीरांच्या प्रतापाने पाषाणसुद्धा समुद्रावर तरले. अशा श्रीरामांना सोडून जो दुसऱ्या कुणा स्वामीकडे जाऊन त्याला भसतो, तो खरंच मंदबुद्धीचा होय. नल, नील यांनी सेतू बांधून तो मजबूत बनवला. तो पाहून श्रीरामांना फार बरे वाटले. सेना निघाली. तिचे वर्णन करणे कठीण. योद्धे असलेल्या वानरांचे समूह गर्जना करीत होते. कृपाळू श्री रघुनाथ सेतुबंधनाच्या तटावर चढून समुद्राचा विस्तार पाहू लागले. करुणानिधी प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी सर्व जलचरांचे समूह पाण्याबाहेर आले. बऱ्याच प्रकारच्या मगरी, नक्र, मासे आणि सर्प होते. त्यांची विशाल शरीरे 100 योजने होती. काही असेही जंतू होते जे त्यांनाही खाऊन टाकत. काहींच्या भीतीने ते सुद्धा घाबरत होते. ते सर्वजण वैर विसरून प्रभूंचे दर्शन घेत होते. हाकलले तरी जात नव्हते. सर्वांची मने आनंदित होती. सर्वजण सुखी झाले. त्यांच्या आच्छादनामुळे पाणी दिसत नव्हते. ते सर्व भगवंताचे रूप पाहून आनंद प्रेममग्न झाले. प्रभू श्रीरामांची आज्ञा झाल्यावर सेना निघाली. वानर सेना प्रचंड होती. तिची गणना कोण करणार? सेतुबंधावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वानर आकाशमार्गाने उडू लागले आणि काही तर जलचर जीवांना ओलांडून पलीकडे जात होते. कृपाळू श्रीराम व बंधू लक्ष्मण हे कौतुक पाहत हसत निघाले. श्रीराम सेनेसह समुद्र पार गेले. वानर आणि त्यांच्या सेनापतींची गर्दी तर काही विचारू नका. प्रभूंनी समुद्र पार करून मुक्काम ठोकला आणि सर्व वानरांना आज्ञा दिली की तुम्ही जाऊन चांगली फळे मुळे खाऊन घ्या. हे ऐकताच अस्वले व वानर इकडे तिकडे धावत निघाले. श्रीरामांच्या सेवेसाठी सर्व वृक्ष ऋतुकाल नसतानाही फळांनी बहरले. वानर व अस्वले गोड गोड फळे खात होते, वृक्ष हलवत होते आणि पर्वतांची शिखरे लंकेकडे टाकीत होते. फिरत असताना कुठे एखादा राक्षस भेटला तर सर्वजण त्याला घेरून खूप नाचवत होते आणि दातांनी त्याचे नाक कान कापून प्रभूंची सुकीर्ती सांगून त्यांना जाऊ देत होते. ज्या राक्षसांचे नाक कान कापले होते त्यांनी जाऊन सर्व वृत्तांत रावणाला सांगितला. समुद्रावर सेतू बांधल्याचे ऐकून रावण घाबरून 10 तोंडांनी म्हणाला, वननिधी, नीरनिधी, जलधी, सिंधू, वारेश, तोयनिधी, कंपती, उदधी, पयोधी, नदीश याला खरोखरच बांधले आहे. आजच्यासाठी धन्यवाद.